5.5 तोळे, परत 7 तोळे आणि परत हा जो पीस आहे हा साधारण 2.5 तोळ्यामध्ये आहे ब्लॅक बीट्स मध्ये. ह्या प्रकारे आपले जे झुमके असतात, ते झुमके तुम्ही बघू शकता, याच्यावरती हे कानचे वापरण्यात येतात कानाला लावून. त्यामध्ये पण आपल्याला असे टेम्पलमध्ये पण व्हरायटीज अवेलेबल आहे. टेम्पल फिनिशिंग गोकाकमध्ये मंगळसूत्राचं ब्रेसलेट हवं असतं त्यांना, मंगळसूत्र ब्रेसलेट म्हणून ते मोस्टली ट्रेंडिंग आहे. वर्किंग वुमन्स ज्या आहेत त्या मोस्टली प्रिफर करता यांना आणि मोस्ट सेलिंग पीसेस आहेत. लाईट वेट पण दिसायला हेवी लुक देते तुम्हाला. सध्या आपल्याकडं 1 तारखेपासून ऑफर चालू आहे. डायमंडच्या मेकिंग चार्जेसवरती तुम्हाला 100% ऑफ मिळेल. मेकिंग चार्जेस सर्वात कमी असतात आणि एक इन्व्हेस्टमेंट म्हणून पण तुम्ही पाटल्यांची निवड करू शकता आणि टिकायला सुद्धा ह्या डेली वेअरला अगदी बेस्ट असतात. तुम्ही फिंगरिंग्समध्ये काही कलेक्शन बघू शकता. आपल्या ट्रेडिशनल लुकसाठी ह्या पद्धतीने तुम्ही फिंगरिंग्स बघू शकता, अंगठ्या बघू शकता की आपल्या कलकत्तीमध्ये येणार, येलो फिनिशिंगमध्ये. त्याच प्रकारे हे बघितलं तर तुम्ही मीनाकारीमध्ये येणार, वर हे गोकाकमध्ये येणार आणि आपल्या अँटी फिनिशिंगमध्ये पण आहेत आपल्याकडे अवेलेबल. प्लॅटिनमचं पण सेक्शन आहे आपल्याकडे. प्लॅटिनमवरती 100% ऑफ आहे ऑन मेकिंग चार्जेस. ब्रायडल लुकसाठी तुम्ही हे नेकलेस घेऊ शकता, त्यासोबत मॅचिंग इयरिंग्स पण आहेत आपले. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज तुम्हाला पी.एन. गाडगिल अँड सन्स यांच्याकडे तुम्हाला काय काय प्रोडक्ट मिळतील, म्हणजे अगदी डायमंड असू, गोल्ड असू, प्लॅटिनम असू, सिल्वर असू, तुम्हाला त्याच्यावर काय काय ऑफर मिळणार आहेत आणि ते प्रोडक्ट एकंदरीत कसे असतील कसे नाही ते सर्व दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला एक कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्रत्येक ज्वेलरीचं वेट जर मला सांगणं पॉसिबल असेल तर मी तुम्हाला सांगेल ते, जेणेकरून तुम्हाला त्या ज्वेलरीची एक लमसम अमाऊंट काढता येईल. बट त्यावर तुम्हाला मेकिंग चार्जेस हे वेगळे लागतील, सो ती सुद्धा तयारी तुम्ही ठेवा. चला तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. नमस्कार, माझं नाव कल्पना आहे. मी पी.एन. सन्सच्या फिनिक्स मॉल या शाखेतून बोलते. आज आपण आपल्या शाखेमध्ये, पुण्यातल्या या शाखेमध्ये तुम्हाला काय काय व्हरायटीज आपल्या शॉपमध्ये अवेलेबल मिळतील, आपण त्याचे थोडेसे क्लेम्स बघूया. त्यामध्ये प्रत्येक टाईपची व्हरायटीज आहे आपल्याकडं. आता हे जो तुम्ही बघत आहात कोल्हापुरी साज आहे, त्यामध्ये हा दशावतार पॅटर्न आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये देवांचे सर्व दशावतार दिलेले आहेत. त्याचं बारकाईने पूर्ण काम बघू शकता तुम्ही. आणि हा जो पीस आहे कोल्हापुरी साज, हा जवळपास 72 ग्रामचा आहे. आणि याची जी मेकिंग चार्जेस जर दागिन्यांचे बघायला गेलं तर सांगण्यात येईल की मेकिंग चार्जेस हे दागिन्यानुसार प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. सो आम्ही तो तुम्हाला स्पष्ट सांगू नाही शकत कशाला किती असतील म्हणून. आणि जसे रेट वाढतात, रेट चेंज होतात, त्याप्रमाणे मेकिंग चार्जेस सुद्धा कमी जास्त होत असतात. आणि आता हे तुम्ही बघत असाल तर हे आपल्या टिपिकल महाराष्ट्रीयन पाटल्या आहेत. ज्या आपल्या घरामध्ये आपण आपल्या आजींकडं, आईंकडं बघितल्या असतील, पारंपरिक दागिने आहेत. हे तुम्ही बघू शकता. यांना मेकिंग चार्जेस सर्वात कमी असतात आणि एक इन्व्हेस्टमेंट म्हणून पण तुम्ही पाटल्यांची निवड करू शकतात आणि टिकायला सुद्धा ह्या डेली वेअरला अगदी बेस्ट. याचं डिझाईन आहे त्याला काय म्हणतात? हे आपलं खिळा वर्क असतं. हे म्हणजे टोटली हँडने बनवलेलं असतं. येस, पूर्ण हँडमेड असतं ह्या. आता त्याचमध्ये तुम्ही हे होडी बांगड्या बघू शकतात. या बांगड्यांना होडीघाट का म्हणण्यात येतं, तर याचा जो आकार आहे साईडनी जर बघू शकता तुम्ही, आकार जो आहे तो होडी शेप मध्ये असतो, त्यामुळे याला होडीघाट पाटल्या बांगड्या म्हणतात. बरं. आणि याचं वेट किती असेल अंदाजे? आता तुम्ही बांगड्या जर बघितल्या तर ह्या ज्या आहेत 1.5 तोळ्यापर्यंत एक एव्हरेज सांगते तुम्हाला. 1.5 तोळ्याची एक सिंगल बनते. आणि जर तुम्ही यामध्ये जर पाटल्या बनवायच्या म्हटल्या ह्या पद्धतीच्या, ब्रॉडनेस याची वाढते, तर हे साधारण 2.5 तोळ्यापासून सुरुवात असते सिंगल बांगडीची. मग तुम्ही सिंगल किंवा डबल तुमच्या मनाने असे क्वांटिटी घेऊ शकता? येस. आता सध्या आपल्याकडं 1 तारखेपासून ऑफर चालू आहे. डायमंडच्या मेकिंग चार्जेसवरती तुम्हाला 100% ऑफ. जर तुमची बिल जे आहे 2 लाखाच्या पुढे जर जात असेल तुमचं बिलची अमाऊंट, तर तुम्हाला 100% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस मिळेल. आणि जर 2 लाखाच्या आत तुमची बिलिंग अमाऊंट होत असेल तर तुम्हाला 75% ऑन मेकिंग चार्जेस मिळेल. त्यामध्ये तुम्ही ह्या डायमंडच्या बँगल्स बघू शकतात. ह्या अगदी 1.5 लाखापासून पण स्टार्टिंग आहे. याची ॲव्हरेज रेट मी तुम्हाला सांगते, 1.5 लाखापर्यंत ही सिंगल बांगडी तुम्हाला बसते. आणि जर तुम्ही परचेस करताय तर तुम्हाला नो मेकिंग चार्जेस आहेत. आणि मॅम समजा ही जी बँगल आहे त्यामध्ये गोल्ड किती कॅरेटचं वापरलंय? हे सर्व 18 कॅरेटचं गोल्ड असतं. आणि रोडियम पॉलिश रोज गोल्ड पॉलिशमध्ये हे दागिने आहेत. आणि हे जर ही बांगडी जर तुम्ही बघितली, ही थोडीशी येलो फिनिशिंगमध्ये आहे. आणि याच्यासोबत IGI सर्टिफिकेट मिळेल का? हो, सर्टिफिकेट सर्व दागिन्यांना असतं आपल्या डायमंड. आणि समजा मला एक्सचेंज करायचं, त्यामध्ये डायमंडची कॉस्ट आणि गोल्डची कॉस्ट ही वेगवेगळी पकडली जाईल ना? हो,
फ्युचरमध्ये जर तुम्हाला एक्सचेंज करायचं आहे डायमंड टू डायमंड तुम्ही एक्सचेंज करत असाल तर तुम्हाला गोल्डवरती पण 100% आहे आणि इव्हन डायमंडवरती पण 100% एक्सचेंज मिळेल तुम्हाला. हे तुम्ही चेन सेक्शनमध्ये पण चेनचे व्हरायटीज बघू शकता. लेडीजसाठी पण आपल्याकडे वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि याचे बरेचसे क्लिम्स आहेत ते तुम्ही शॉपमध्ये व्हिजिट करून अजून डिझाईन्स बघू शकता. हे जेंट्ससाठी आहे, इंडो इटालियन वगैरे ह्या पॅटर्नमध्ये अवेलेबल आहे. यामध्ये अजून व्हरायटीज आहेत ज्यासाठी तुम्हाला शॉपमध्ये व्हिजिट करावं लागेल. मॅम ही जी चेन आहे तिचं वेट किती असेल? याचं साधारण आहे बघा वेट 23 ग्रॅमपर्यंत ही चेन आहे. लाईट वेट आहे पण दिसायला हेवी भारी लुक आहे. देते तुम्हाला. याचं किती वेट असेल? ह्या चेनचं वेट आहे बघा साधारण 27 ग्रॅममध्ये ही चेन आहे. आणि लेडीज चेन? लेडीज चेनचं ॲव्हरेज बघा 13 ग्रामपासून 12 ग्रामपासून एक स्टार्टिंग रेंज आहे. त्यामध्ये डिझाईन्स वगैरे तुम्हाला ऑप्शन्स अजून भरपूर बघायला मिळतील शॉपमध्ये. आणि हे ॲडजस्टेबल असेल का? नाही हे ॲडजस्टेबल नाही, हे फिक्स्ड आहे. ओके. याचं किती वेट असेल एकंदरीत? याचं वेट बघा आहे 11 ग्राम 250 ग्रॅम. आता तुम्ही ब्रेसलेटमध्ये पण व्हरायटीज बघू शकता. यामध्ये आपल्याकडं हे मेन्ससाठी ब्रेसलेटचे ऑप्शन अवेलेबल आहेत. यामध्ये हा जो फर्स्ट पॅटर्न तुम्ही बघताय हा मॅट फिनिशिंग आणि ग्लॉसी फिनिशिंग दोन्हीमध्ये आहे. यामध्ये स्टोन पण यूज केलेले आहेत. तुम्ही बघू शकता ट्रेंडीमध्ये हे आहेत ब्रेसलेट. मॅम हे जे स्टोन असतील ते हे अमेरिकन आपले स्टोन? हो अमेरिकन स्टोन असतात. ओके. याचं किती वेट असेल? याचं साधारण 17 ग्रामचा हा ब्रेसलेट आहे. आणि यामध्ये ओम दाखवले हो. रोडियम मध्ये ना? हो ओम दाखवले रोडियम पॉलिशमध्ये. हा साधारण 21 ग्रामचा पीस आहे ब्रेसलेटचा. आणि यामध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारची फिनिशिंग बघायला मिळेल. हाय फिनिशिंग आणि मॅट फिनिशिंग. ओके. याचं वेट किती असेल? हे लाईट वेट आहे. 10 ग्रॅममध्ये हे ब्रेसलेट अवेलेबल आहे. म्हणजे हे हॉलो ब्रेसलेट असेल का? हो होलही नाही म्हणता यायचं त्याला, पण एक ॲव्हरेजमध्ये बेस्ट ऑप्शन आहे हा 10 ग्रॅममध्ये. म्हणजे एक 10 ग्राम म्हणजे 1 तोळ्यामध्ये फक्त हे येस ब्रेसलेट असणार आहे. हो 1 तोळ्यामध्ये. मेन्समध्ये अजून ऑप्शन्स आहेत पण त्यासाठी तुम्हाला शॉपमध्ये व्हिजिट करावं लागेल. आणि आता मोस्ट ट्रेंडिंग आपण ब्रेसलेट बघू शकता लेडीजमध्ये. जे वर्किंग वुमन्स आहेत त्यांना आजकाल हँडमेड आपलं मंगळसूत्राचं ब्रेसलेट हवं असतं त्यांना, मंगळसूत्र ब्रेसलेट म्हणून. हे मोस्टली ट्रेंडिंग आहे. वर्किंग वुमन्स ज्या आहेत त्या मोस्टली प्रिफर करता यांना आणि मोस्ट सेलिंग पीसेस आहेत. आता यामध्ये जे वापरले ते अमेरिकन स्टोन हो असणार सर्व ना? झिरकॉन वापरलेले आहेत यामध्ये. आणि याचं वेट किती असेल? याचं ॲव्हरेज वेट बघा 6 ग्राम 5 ग्राम असं ॲव्हरेज राहील याचा. आणि समजा एखाद्याला त्याच्या साईजनुसार जर ॲडजस्ट करून हवं असेल तर ते मिळेल का? हो आणि हा जो पीस बघताय तुम्ही हा साधारण फक्त 3 ग्रामचा पीस आहे. हा जो मिडलवाला आहे तो. इवन हा पण 3.25 पर्यंत आहे. म्हणजे अगदी लाईट वेट मंगळसूत्र आहेत हे. आता तुम्ही ऑप्शन बघू शकता. हे जे आहे हे लेडीज ब्रेसलेट आहे डायमंडमध्ये. नॅचरल डायमंड्स आपले असतात सर्व. 18 कॅरेट गोल्ड राहील आणि नॅचरल डायमंड्स राहतील. म्हणजे त्यामध्ये पण आता तुम्ही आपण जे पाहिले यापूर्वी ते अमेरिकन स्टोन होते. अमेरिकन हो आता हे रिअल डायमंड आहे. हे हो रिअल डायमंड्स आहेत. ओके. हँड मंगळसूत्र पण तुम्ही बघू शकता. हे पण रिअल डायमंडमध्ये आहे आपल्याकडे स्टोरला अवेलेबल. हे लेडीजसाठी आहेत. यामध्ये अजून भरपूर व्हरायटीज आहेत. त्यासाठी तुम्ही शॉपला व्हिजिट करा. त्याचप्रमाणे हे तुम्ही मेन्ससाठी ब्रेसलेट बघू शकता. हे पण रिअल डायमंडमध्ये आहे. रोज गोल्ड फिनिशिंगमध्ये 18 कॅरेट गोल्ड. यांचे सुद्धा कलेक्शन आपल्याकडे अजून बरेचसे अवेलेबल आहे. ओके. आता याची एक समजा आता हा डायमंडचा ब्रासलेट आहे तर याची प्राइस काय असेल अंदाजे? अंदाजे याची प्राइस तुम्हाला जाईल बघा 60,000च्या आसपास तुम्हाला अप्रॉक्सिमेटली जाईल एक अंदाजे. त्यामध्ये तुम्हाला जर 60,000 जर त्याची व्हॅल्यू होत आहे तुम्हाला 75% ऑफ मिळेल ऑन मेकिंग चार्जेस. आता तसंच तुम्ही इथं बघू शकता प्लॅटिनमचं पण सेक्शन आहे आपल्याकडे. प्लॅटिनमवरती 100% ऑफ आहे ऑन मेकिंग. यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन्स नाही आहे. तुम्ही इवन 10,000चं जरी पर्चेसिंग केलं प्लॅटिनम तरी तुम्हाला 100% ऑफ मेकिंग चार्जेस मिळतील. त्यामध्ये तुम्ही हे चेन बघू शकता. हे पूर्ण प्लॅटिनममध्ये आहे. आणि ही सेकंडची चेन आहे ही रोज गोल्ड विथ प्लॅटिनम आहे. हे जे कलेक्शन आहे चेनचं महेंद्रसिंग धोनीचं आहे. सिग्नेचर कलेक्शन आहे. हे बघू शकता चेन. त्याच प्रकारे आपल्याकडं सेम ब्रेसलेट पण अवेलेबल आहे. सिग्नेचर ब्रेसलेट आहेत बघा. मॅम जी प्लॅटिनमची जी असते ती म्हणजे एक्सचेंज व्हॅल्यू काय असते?
प्लॅटिनमला फ्युचरमध्ये इन केस तुम्ही केव्हाही एक्सचेंज करायला याल त्यावेळेस तुम्हाला 100% एक्सचेंज मिळत आहे. आणि प्लॅटिनम टू प्लॅटिनमसाठी 100% एक्सचेंज आहे. आणि माझा महत्त्वाचा प्रश्न असा, जसं गोल्डची व्हॅल्यू वाढते तसं प्लॅटिनममध्ये ॲज अ इन्व्हेस्टमेंट केलं तर त्याची व्हॅल्यू वाढते का? हो, आता जर एक वर्षभराचा तुम्ही जर ॲव्हरेज बघितला ना तर प्लॅटिनमचे रेट सुद्धा वाढत गेलेत ह्या वर्षी, बरेचसे वाढलेत. 40,000 पासून तुम्हाला तो आता 60,000 पर्यंत आलेला आहे प्लॅटिनमचा रेट. आता हे तुम्ही प्लॅटिनम मध्ये फिंगरिंग्स बघू शकतात. या मेल्ससाठी या मेल्ससाठी या फिमेल्ससाठी आहे. लेडीज जेंट्स दोन्ही पण अवेलेबल आहे. तसंच प्लॅटिनम मध्ये कडा पण अवेलेबल आहे. हा रोज गोल्ड विथ प्लॅटिनम आहे. हा पण तुम्ही बघू शकता. मेन्स मध्ये पण फिंगरिंग्सचे पण बरेचसे ऑप्शन आपल्याकडे आहे अवेलेबल. आता तुम्ही इयरिंग्स बघू शकता. आपल्याकडे साधारण 1.5 ग्राम पासून स्टार्टिंग आहे इयरिंग्सची. त्यातले मी तुम्हाला थोडेफार पीसेस दाखवले आहेत. यामध्ये अजून बरेचसे ऑप्शन्स आहेत. ते पण तुम्ही शॉपमध्ये व्हिजिट करून बघू शकता. आता हे बास्केट रिंग मध्ये येतील. बास्केट इयरिंग्स मध्ये प्रेस वाले असतात. प्रेस फिट काय असतात. वजन असेल? साधारण ह्या पीसचा आहे बघा 1 ग्राम 900 मिली, म्हणजे ऑलमोस्ट 2 ग्रामचा हा पीस आहे. म्हणजे अगदी लाईट वेट, म्हणजे गिफ्टिंग वगैरे पर्पजसाठी तुम्ही हे परचेस करू शकता. डेली वेअरला पण बेस्ट राहतात. एकदा ओपन करून बघा. हो. हे बघा ह्या पद्धतीने प्रेस केलं. आणि त्याचप्रमाणे तुम्ही हे पण बघू शकता. ओकेजनली वेअरसाठी, सणारंभासाठी तुम्ही या पद्धतीचे झुमके जो आजकाल ट्रेंडिंग आहे टेम्पलमध्ये, गोकाक पॉलिशमध्ये, तुम्ही हे बघू शकता. अगदी सुंदर आहेत. यांचं जे प्राइसिंग आहे, वेट आहे जे 1 तोळ्याच्या प्लसच राहील. साधारण 12 ग्राम 13 ग्राम असं स्टार्टिंग रेंज राहील याची. आणि याची काय प्राइसिंग असेल? आणि हे जे मनी वापरले हे आपले पोटा मनी असतात आणि हे जे गोल्डचे आहेत हे आपले पोकळ असतात. पूर्ण सॉलिड नसतात ते. त्याचं काय वेट असेल? याचं साधारण आहे ना 14 ग्रामचा हा पीस आहे. आणि त्याच प्रकारे तुम्ही इथं खाली बघू शकतात. हे आपले येलो फिनिशिंग मध्ये हे झुमके आहेत. कलकत्ती वर्क मध्ये येतील. यांचं सुद्धा वेट 1 तोळ्याच्या प्लसच जाणार तुम्हाला. म्हणजे यामध्ये व्हेरियंट बरेचसे आहेत आपल्याकडे अवेलेबल. फक्त शॉपमध्ये तुम्हाला व्हिजिट करावं लागेल. बघू शकता हे आपले कानचेन आहेत. काही लोक यांना वेल सुद्धा म्हणतात. आपले टिपिकल पद्धतीने सांगायचं झालं तर यांना वेल सुद्धा म्हणतात. हे कानाचे वेल आहेत जे ह्या प्रकारे आपले जे झुमके असतात ते झुमके तुम्ही बघू शकता. याच्यावरती हे कानचेन वापरण्यात येतात कानाला लावून. यामध्ये पण आपल्याला असे टेम्पलमध्ये पण व्हरायटीज अवेलेबल आहे. टेम्पल फिनिशिंग मध्ये सुद्धा तुम्हाला आपल्या स्टोअरमध्ये अवेलेबल मिळतील. आता समजा ही जी कानचेन आहे त्यामध्ये जे पर्ल्स वापरले ते कोणते असतील? हे आपले कल्चर असतात. ओके. आणि याचे वेट किती असेल? ओके. 12 ग्राम 220चं एक म्हणजे हा सेट असेल. हो, तो सेट आहे 12 ग्रामचा. आणि हे टिपिकली हेअर मध्ये लावण्यासाठी वापरतात. येस येस येस. हे आता आपले नाही का आजकाल ट्रेंडिंग पण आहेत. हे साईडने तुम्ही असे लावू शकतात हेअर मध्ये. तर ते त्याचा लुक पण खूप छान येतो. ओके. आणि हे जे आहेत ते रेग्युलर जे चालतात ते कानाच्या मागून घ्यायचे. हो हो. त्याला दोन्ही बाजूने असे लुक दिलेले. आता तुम्ही यामध्ये मंगळसूत्राचे व्हरायटीज पण बघू शकता. गोकाक मध्ये आपल्याकडे मंगळसूत्रांचे कलेक्शन्स आहे बघा. हे वाटीमणी मध्ये आहेत. आणि परत हे आपल्या पट्टीमध्ये पट्टा पॅटर्न मध्ये आहे. पट्टी पॅटर्न मध्ये हे पण मंगळसूत्र आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता यांची साधारण ॲव्हरेज रेट जे आहे 5.5 ते 6 तोळ्यापर्यंत हे अवेलेबल असतात. आणि इकडे जे आहे ते ह्या साईडला जे आहेत हे आहेत अँटिक फिनिशिंग मध्ये मंगळसूत्र आहेत. त्याचे प्रत्येकाचे वेट वेगवेगळे असतील. 5.5 तोळे, परत 7 तोळे, आणि परत हा जो पीस आहे हा साधारण 2.5 तोड्यामध्ये आहे ब्लॅक बीट. आणि तुम्ही याचे ब्लॅक बीट्स पण बघू शकता. हे साधे आपले काळे मणी नाही आहेत. हे आपले क्रिस्टल पाईप मणी आहेत. त्यांना जवळून बघू शकता तुम्ही. त्यांना एक चकाकी असते, शाईन असते. हो, याच्यावर शाईन आहे. हा. आणि थोडे सिलेंड्रिकल शेप मध्ये आहेत ते. हो, पाईप मध्ये आहेत, पाईप शेप मध्ये. आणि हे हे इथे सुद्धा आहेत सिलेंड्रिकल शेप मध्ये. हे क्रिस्टल मनी आहे. क्रिस्टल आणि मनी. नॉर्मल जे बीड्स असतात ब्लॅक बीड्स ते या पद्धतीने गोल असतात. येस राईट. त्यांना एक चकाकी नसते, शाईन नसते. फक्त आपण यापूर्वी जे मंगळसूत्र बघितले, गंठण बघितले, ते अटॅच्ड होते. मंगळसूत्राचे सर आणि वाटीमणी अटॅच होते. पण आता जे आपण बघत आहोत हे वाटीमणी सेपरेट आहे. यामध्ये तुम्ही कलकत्ती वर्क आणि आपले तासकामचे बघू शकतात वाटीमणी. हे बघा अगदी लाईट वेट 1.5 ग्राम पासून स्टार्टिंग आहे यांची.
आता याला त्याच प्रकारे हे मंगळसूत्राचे सर बघू शकता तुम्ही, हे सेपरेट परचेस करू शकता. त्याला हवं त्या पद्धतीने तुमच्या इच्छेनुसार तुम्ही वाटीमध्ये अटॅच करू शकता, किंवा ह्या साईडला तुम्ही बघू शकता हे पेंडंट आहे. हे पेंडंट सुद्धा तुम्ही त्याला अटॅच करू शकता, सेपरेट घेऊ शकता. म्हणजे समजा पेंडंट आपण हे पेंडंट घेतलं आणि ही चेन घेतली तर या पद्धतीने ते अटॅच करता येईल. येस, राईट. एकदा असं मागे या पद्धतीने तुम्ही त्याचा सेट करू शकता. ओके. किंवा मग अगदी वाटीमणी जरी घेतले, समजा आपण हा वाला घेतलाय तर त्याला असं आपण वाटीमणी लावू अटॅच शकता. करू शकतो. ओके. पूर्ण असा सेट तुम्ही तयार करू शकता तुमच्या इच्छेनुसार. ओके. आता मिनी मंगळसूत्रमध्ये सुद्धा आपल्याकडे व्हरायटीज बऱ्याचशा अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुम्ही अँटिक मधले कलेक्शन बघू शकता आपले. साधारण 1.5 तोळ्यापासून याची स्टार्टिंग रेंज आहे. आणि त्याच प्रकारे आपले येलो फिनिशिंग मध्ये पण इथे आपल्याकडे अवेलेबल आहेत मंगळसूत्र. त्यांचं पण स्टार्टिंग रेंज आपल्या 1.5 तोळ्यापासून स्टार्ट होईल. यामध्ये अजून भरपूर व्हरायटीज आहेत, त्यासाठी तुम्ही फक्त शॉपला व्हिजिट करा. आता तुम्ही फिंगर मध्ये काही कलेक्शन बघू शकता. आपल्या ट्रेडिशनल लुकसाठी ह्या पद्धतीने तुम्ही फिंगर रिंग्स बघू शकता, अंगठ्या बघू शकतात. हे आपल्या कलकत्तीमध्ये येणार येलो फिनिशिंगमध्ये. त्याच प्रकारे हे बघितलं तर तुम्ही हे मीनाकारीमध्ये येणार वर्क, हे गोकाकमध्ये येणार, आणि आपल्या अँटी फिनिशिंगमध्ये पण आहेत आपल्याकडे. फिंगर रिंग ती जे स्टोन आहेत ते कोणते? हे आपले सेमी प्रिशियस स्टोन्स आहेत. यांना रिसेल व्हॅल्यू नसते, बट हे सेमी प्रिशियस असल्यामुळे यांची जी क्वालिटी आहे ती चांगली प्रकारची असते. आता ही ब्लॉसम मध्येच आहे, बट थोडासा वेगळा शेप. हा, याचा शेप जो आहे तो वेगळा आहे. ही पूर्ण राऊंड मध्ये आहे. ओके. आता हिचं वेट किती असेल कलकत्तीचं? ही जी आहे ही साधारण 3.5 ग्रॅम मध्ये आहे. आणि या ज्या फिंगर रिंग्स आहे या खालने ऍडजस्टेबल असतात, तो सायझिंगचा काही इश्यू येत नाही यामध्ये. ओके. वा. हा, हे बघू शकता तुम्ही. म्हणजे इझिली कुणालाही ती वेअर करता येईल. हा. त्याच पद्धतीने आता तुम्ही ह्यामध्ये पण बघू शकता, हे कास्टिंग मध्ये पॅटर्न आहे. बदाम अंगठी जी आहे ती मोस्टली आपल्या ग्रामीण भागामध्ये पण वापरण्यात येते, त्यांना खूप आवडते. परत आपल्याकडे लेटेस्ट कलेक्शन पण आहे. कास्टिंग मध्ये पण तुम्ही डिझाईन्स बघू शकता. यामध्ये अजून बरेचशे व्हरायटीज आहेत. पुन्हा हा तुम्ही स्टोन मध्ये पॅटर्न बघू शकता. याचं काय वेट असेल स्टोनचं? हे स्टोन वेट बघा साधारण 1.5 ग्रॅम पासून स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे. इव्हन कास्टिंग मध्ये पण 1.5 ग्रॅम पासून स्टार्टिंग रेंज आहे. ती दिसताना अतिशय भरजर दिसते, पण फक्त 1.5 ग्रामची का? हो. त्या पद्धतीने आपल्याकडे अजून कलेक्शन्स आहेत. सर्व कलेक्शन आपल्याला ऑनलाईन दाखवता येत नाही वेळेच्या अभावामुळे, त्यामुळे तुम्हाला शॉपमध्ये व्हिजिट करावं लागेल अजून व्हरायटीजसाठी. हे आमचं तुम्ही बघू शकता सॉलिटेअरचं कलेक्शन आहे. यामध्ये सॉलिटेअरचे पेंडेंट्स आहेत, प्लस सॉलिटेअर्सचे तुम्हाला इयरिंग्स सुद्धा मिळतील, आणि या फिंगर रिंग्स सुद्धा आपल्या अवेलेबल आहेत सॉलिटेअरमध्ये. मॅम, सॉलिटेअर डायमंड म्हणजे काय नेमकं? सिंगल आपला डायमंड असतो तो, मल्टी डायमंड्स यूज नाही करत त्यामध्ये. तुम्ही बघू शकता अगदी जवळून सिंगल डायमंड यूज केलेला असतो. पूर्वी जे आपण बघितले ते सॉलिटेअर डायमंड्स होते, सिंगल डायमंड्स, आणि आता जे बघतोय आपण ते क्लस्टरमध्ये आहेत, मल्टी डायमंड्स आहेत यूज केलेले. यामध्ये फिंगर रिंग्स तुम्ही बघू शकतात. अगदी हेवी लुक वाल्या पण आहेत आणि लाईट वेट लुक वाल्या पण आहेत, डेलिकेट लुक मध्ये पण आहेत. यामध्ये बरेचसे कलेक्शन आहेत अजून सुद्धा. आणि सध्या ऑफर चालू असल्यामुळे तुम्हाला इन केस जर तुम्ही 2 लाखाच्या पुढे परचेसिंग केली तर तुम्हाला नो मेकिंग चार्जेसचा बेनिफिट मिळेल. आणि सध्या आपली जी ऑफर चालू आहे डायमंडच्या मेकिंग चार्जेसवरती ऑफ, 2 लाखाच्या आत असेल तर 75% ऑफ मिळेल ऑन मेकिंग चार्जेस, आणि 2 लाखाच्या वरती जर तुमचं बिलिंग होत असेल तर तुम्हाला 100% ऑफ मिळेल ऑन मेकिंग चार्जेस. आणि ही ऑफर आपली जी आहे ती 4 जानेवारी 2026 पर्यंत व्हॅलिड आहे. ते तुम्ही इयरिंग्सचे कलेक्शन बघू शकतात नॅचरल डायमंड्समध्ये. यामध्ये पण आपल्याकडे डेलिकेट लुकसाठी, डेली वेअरसाठी पण अवेलेबल आहे, ओकेजनली लुकसाठी पण आहे. हे पण बघू शकता तुम्ही. आपले जे डायमंडचे जे ज्वेलरी आहे त्याच्या या पद्धतीने तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळतील IGIचे. बघू शकता तुम्ही, यामध्ये सर्व डायमंडची कलर क्लॅरिटी सर्व काही मेन्शन असतं. ज्यावेळेस मॅम आपल्याला एक्सचेंज करायचं असतं त्यावेळेस हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे? हो, कस्टमर ग्राहकांकडे हे सर्टिफिकेट कंपल्सरी असलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला
एक्सचेंज किंवा इनकॅशमेंट जे काही करायचं असेल तुम्हाला बायबॅक करायचं असेल त्यासाठी आपल्याला हे कंपल्सरी लागतं. कारण त्यामुळे जे डायमंड ज्वेलरीमध्ये जे डायमंड यूज केलेले आहे त्याची कलर क्लॅरिटी कुठल्या पद्धतीचे ते डायमंड्स आहे ते आपल्याला लक्षात येते. आता तुम्ही डायमंडमध्ये नेकलेस सेट पण बघू शकता. इथं आपल्याकडे नेकलेस आहे बघा डायमंडमध्ये. त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा व्हरायटीज आहेत. हे हेवी लुक ब्रायडल लुकसाठी तुम्ही हे नेकलेस घेऊ शकता. त्यासोबत मॅचिंग इयरिंग्स पण आहेत. आणि त्याच प्रकारे जर तुम्हाला डेलिकेट लुक हवा असेल वेस्टर्नवरती किंवा इंडियनवरती तर तुम्ही ह्या पद्धतीने या टाईपचे पण नेकलेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. याच्यावर सुद्धा मेकिंग 100% ऑफ. येस येस. आता यामध्ये तुम्ही मंगळसूत्र सुद्धा बघू शकता. याची सर वेगळी आहे आणि पेंडंट हे वेगळं आहे. तुम्ही एक चेंज करून पेंडंट दुसरं सिलेक्ट करू शकता. तसंच हे पण तसंच सेम आहे. पेंडंट सेपरेट आणि सर त्याची सेपरेट आहे. याचं जे ऑल ओव्हर आपण सगळे जे डायमंडची ज्वेलरी पाहिले त्याच्यामध्ये जे गोल्ड वापरले ते 18 कॅरेट 18 कॅरेट गोल्ड. तुम्हाला जर आपले कलेक्शन्स आवडले असतील तर अजून कलेक्शन बघण्यासाठी तुम्ही नक्की आपल्या ब्रांचला व्हिजिट करा. फिनिक्स मॉलमधील ब्रांच.